तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या कोकण नगरीतून. आणि मी कोकणी स्वप्नील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे. तर आज आम्ही चाललो आहे रसाळगड. रसाळगडला काय खूप मजा येणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर चला. आत्ता पोचलो आहे देवघर फाट्यावरती. हे बघा, देवघर फाटा. आणि आत्ता इथनं शॉर्टकट आहे, म्हणजे डायरेक्ट तिकडे थोडं जवळ पडतं इकडनं. आणि बघू शकता आपली चार्जिंग आहे 87. आता मी सध्या इकोवरतीच चालवतो आहे, स्पोर्टवर नाही टाकली. तर मंडळी बघू शकता माझ्या पाठीमागं तो तिकडे रसाळगड आहे. आणि आत्ता पोचलो आहे आम्ही, मी एकटा. आणि ही आपल्या बबनची गाडी, मिनारची. हे साऊंड वगैरे आता सगळं वरती घेऊन जायचं आहे आपल्याला. तर व्हिडिओ बघा, मजा येणार आहे जाम. आणि आता मी चाललो आहे वरती गडावरती. तर हा बघा गाडाचा नकाशा, हा संपूर्ण गाड्याचा नकाशा आहे. आणि आता स्टार्ट झालेला आहे जायसाठी. आता निघालो आहे. तर आत्ता गडाच्या दरवाजाच्या इथं पोचलो आहे आपण. आणि वरती बघू शकता दरवाजाच्या वरती कोण आहे. माकडं आहेत दरवाजाच्या वरती. आणि हे बघा, ही वाडी आहे इथं ह्या ठिकाणी. आणि आजूबाजूला सगळे डोंगर आहेत. आत्ताच चढलं, सुरुवात केलेली आहे आणि अजून जायचं आहे. हे बघा मिनार इथंच आहे. हे बघा, हे इथंच बसलेत. फोन लावतोय तुला. फोन लावतोय तुला. हा, अरे मेला तिथं कोणतरी पाहिजे ना डोक्यावर द्यायला. एक काम कर, मी डेक घ्या जातो महाराजांची मूर्तीने. किती आहे चढायला? रिकामी असते तर किती वेळ लागेल चढायला? 10 मिनिटं. 25 किलोची मूर्ती आहे बाबा. त्या गाडवांच्या पण नाही गाडा माझ्या बाय. पन्नास माणसं जेव्हा आहेत सांगून ठेवायला पाहिजे. आता आमंत्रण देऊ आपण काय रे कोणाला? त्यांना संध्याकाळचं जेवणाचं हो, की आपल्याकडं महाप्रसाद आहे म्हणून त्यांना काही जेवण नका बनवून त्यांनी काय. ते राध्या आपली माणसं आहेत ना, त्यांना सांग आपण संध्याकाळी जेवण आहे काय, उगाच बनवू नका तुम्ही. किती आहेत तुमची? हा, 5 10 15. म्हणना तिकडं साक्षी आले इकडं. अरे शिवमदा, साक्षी इकडं आले. ही बघ. तर आता मंदिरात पोचलो आणि इकडं चालले. गॅस लावतोय आता बबन.
काय जे पाहिजे लायटर आहे माझ्या खिशात. आणि हे बघा बाहेरचा व्ह्यू बघा खूप मस्त आहे. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 6 आणि आपण रसाळगडवरतीच आहोत. रसाळगडाला आणि सनसेट बघू शकता या ठिकाणी. हे बघा सनसेट इतकं मस्त आहे आणि खूप एन्जॉय केलं आहे. अजून तर तयारी करतानाच खूप एन्जॉय केलं आहे. आता रात्री तर अजून खूप मजा येणार आहे. तर रात्रीची मजा वेगळीच आहे. रात्रीची मजा वेगळी आहे रात्रीची मजा. तर ब्लॉग बघत बसा आमचा. मंडई आत्ता आलेलो खाली हे न्यायला आणि आत्ता चाललोय परत वरती. थोडं व्हिडिओ वगैरे अपलोड करायची होती ती केली रेंजमध्ये येऊन आणि आता निघालो आहे. तर आपल्या इंस्टाग्राम पेजला जाऊन नक्की फॉलो करा. मी कोकणी स्वप्नील 491. तर हालत जाम बेकार झाले. तर मित्रांनो गडावरती राहण्याचं जे सुख आहे ना ते आज अनुभवाय भेटणार आहे. कारण फर्स्ट टाईम आज गडावरती राहतो आहे आम्ही. आणि आत्ता परत माणसं खाली आलेत पोरं आणि ते आत्ता हे घेऊन निघालेत काट्या. जे आपल्याला ज्योतला वाटतं काट्या लागणार आहेत त्या घ्यायला आलेत. आणि तयारी एकदम अशी जोरात चालू आहे ना. तुफान तयारी चालू आहे. आणि ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल तुम्हाला काय जी तयारी आहे काय करतायत. सगळे जो तो भिडतोय नुसतं कामालाच नुसतं काम नुसतं काम. आणि त्याचं जे हे आहे ना मज्जा लय मजा येते जाम. आणि तुम्हाला दाखवतो पोरं बघ खाली आहेत. खालती पोरं आहेत रस्त्यावरती दाखवतो तुम्हाला. हे बघा भेंडीचं झाड बघतोय मला भेंडीचं झाडच दिसत नाही. आंब्याचं झाड नाही तुला भेंडीचं झाड करून देतो. मी चाय पितोय काम करताना काढ आता नको आयला तू नंतर कमेंट मध्ये टाक. हा या चिटिंग करतोय. रेकामी बसलेला असतं तर तेव्हा काढतो. नाही पण जेवत होतो तेव्हा काढतो. काम चालू आहे सगळं. हे बघा हा काळ्या वरती आहे. काम चालू आहे. त्याला इकडे घे ना इकडे घे. फक्त पेटवायच्या नाहीत त्या फक्त ठेवून द्यायच्या. भेटून राहील ना राजा. ओके ना काय काय करणार आहे मोठा विषय आहे. अरे नुसती भांडणं मोकार भांडणं हा स्टार्ट स्टार्ट. मंदार गारद दे. दिवा लावू दे आणि मग गारद दे.
ओके घरात दे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राजमाता जिजाऊ आई साहेबांचा नमो पार्वती पते हर 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 महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आई झोलाई वाजायला वंदन करून आज ह्या रसालगडावरती खेड तालुक्यातील अतिशय सुप्रसिद्ध असा हा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रसालगड आणि ह्या रसालगडावरती GT ॲडव्हेंचर ह्या संघटनेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे महाराजा प्रतिष्ठान खेड यांच्या माध्यमातून दिवाळीचा सण चालू आहे. परंतु हा योगायोगाने आजचा जो हा कार्यक्रम आहे तो खरोखर आज धनत्रयोदशी आहे आणि त्या प्रित्यर्थ ह्या रसगडावरती ह्या दोन्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून दीप महोत्सव अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम ह्या आयोजित केला होता आणि तो पार पडलेला आहे. मी रसालगड हेरा रसालगड हुमरी वाडीपीठ ह्या गावच्या विकास कमिटीच्या वतीने मी या दोन्ही शिवप्रेमी सर्व खेड तालुक्यातल्या शिवप्रेमींचे मी त्यांचे शाब्दिक स्वागत करतो. खरोखर आज हा रसालगड म्हटल्यानंतर जरी का 10 गावच्या अखत्यारीत असला तरी हा रसालगड हा सगळ्या मावळ्यांचा आहे आणि ह्याची प्रचार प्रसिद्धी आपल्या माध्यमातून खेड तालुक्यात काय रत्नागिरी जिल्ह्यात काय अख्ख्या महाराष्ट्रात देशामध्ये अशी झाली पाहिजे. कारण आपण पाहतो की किल्ले आहेत. इथं हा रसालगड, समोर महिपतगड, सुमारगड, इकडे सिंधुदुर्गमध्ये पण किल्ले आहेत, विजयदुर्ग वगैरे आहेत. परंतु खेड तालुक्यातील सुप्रसिद्ध अतिशय सुंदर असा नावाजलेला तोफा असलेला असा हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यावरती वर्षाकाठीला ज्या तिथीपोती होतात आणि होत असताना 3 वर्षाने ह्या देवीची त्रैवार्षिक जत्रा होते. त्यावेळेस लाखो भाविक आपल्या ह्या देवीच्या दर्शनाला येतात, शिवप्रेमी येतात. खरोखर जसा आज तुम्ही हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने तरुण सर्व मुलं आहात तुम्ही आणि खरोखर शिवप्रेमी आहात. आता मी मागाशी बघितले म्हणजे कुंभाडवरून आलेत, म्हणजे खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्याच्या अगदी सह्याद्रीच्या खोऱ्यातून सगळी मुलं प्रत्येक गावातले आले. फार बरं वाटलं. मला सांगितलं, शुभमनी सांगितल्यानंतर माझ्या घरी आता दिवाळी सण सगळीकडेच आहे, परंतु फार हे प्रॉब्लेम होता. तरी सुद्धा मी 8-8:30ला निघालो. कुठल्या परिस्थितीमध्ये तिथं पोहोचलं पाहिजे. मी 10 गावच्या वतीने मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. असेच सगळ्यांनी आपल्या शिवभक्त आहात तुम्ही, असेच प्रेम कायमस्वरूपी राहू द्या. अशाच त्यांच्या चरणी शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. लांब व्हा.
उभे राहायचे डोक्या बघायला. मुलींना पण आहे, मुलींनी पण उभे राहू शकतात. उभे राहू. हा घेतलंय ते तुलाच घेतोय. अडकल कशात नाही तर युट्यूब माझी व्हिडिओ नाही ना आली. त्याला बोलवले जरा खायचं थांब. माझ्या बाजूला सिनेमॅटिक नाही येणार ना.